संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या अदाकारीने घायाळ करणारी नृत्यांगना गौतमी पाटीलने अष्टविनायकाचं दर्शन घेतलं। ओझरच्या विघ्नहर मंदिरात पूजा अभिषेक करून ती विघ्नहराच्या पायी नतमस्तक झाली। या दरम्यान देवस्थानाच्या अध्यक्षांनी गौतमी पाटीलचा सन्मान केला। खासदार उदयनराजे भोसले आपल्या हटके स्टाईलमुळे नेहमी चर्चेत असतात। त्यांच्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यातील गांधी मैदानावर शरीर सौष्ठव स्पर्धा घेण्यात आली। या स्पर्धेत कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव उदयनराजेंनी त्यांच्या स्टाईलमध्ये कॉलर उडवली। राजेंनी कॉलर उडवताच तरुणांनी एकच जल्लोष केला। यवतमाळच्या शंकरपटात आमदार प्रतिभा धानोरकरांनी बैलगाडा हाकला। वणीमध्ये दिवंगत खासदार बाळू धानोरकरांच्या चाहत्यांनी विदर्भ केसरी जंगी शंकरपटाचं आयोजन केलं होतं। या शंकरपटात त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकरांनीही बैलगाडा हाकत शंकरपटाचा आनंद। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। कोल्हापुरात जिममध्ये धोकादायक औषधांची विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। जिममध्ये तरुणाई सुदृढ शरीर बनवण्यासाठी मेफेनटेरमाइन सल्फेट सारखं घातक औषध त्याचा वापर करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर पोलिसांनी झडती घेऊन घातक औषधं, इंजेक्शन, सुया जप्त केल्या आहेत। जिम मालक प्रशांत मोरेसह ओंकार भोईला अटक केली आहे। आता त्यांनी हे औषध कधीपासून ते विकत होते, हा साठा त्यांनी कुठून आणला याचा पोलीस तपास करतायत। त्यांच्याकडून 64 अशा मेफेनटरमाइन सल्फेटच्या बाटल्या, सिरिंज आणि जे इंजेक्शन घेतात ते इंजेक्शन त्यांच्याकडून ताब्यात घेण्यात आलं व त्यांना दोघांवरती IPC 276, 328, 336 अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक देखील करण्यात आली व त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे। त्यांच्याकडे आम्ही हे औषधं, ह्या मेफेनटरमाइन सल्फेट हे कोणी विकलं, त्यांनी आतापर्यंत कोणाकोणाला विकलं व शहरामध्ये असे कोण कोण विकत आहेत याची माहिती घेऊन त्यांच्यावरती देखील कारवाई करणार आहोत।